मागील भागात तिचा उपमा बनवून होतो तोपर्यंत एक एक करून सगळे टेबलला येतात. गौरी सगळ्यांना वाढते आणि ओंकारच्या शेजारी बसते. ओंकार मुद्दाम तिला इग्नोर करत होता. तसं ती घरी आली याचा आनंद त्याला झाला होता, पण तिने सगळे दागिने काढून गेल्याचा राग त्याला आला होता. सगळे शांतपणे नाश्ता करू लागतात. नाश्ता करत असताना ओंकारचे लक्ष गौरीकडे गेले तर ती त्यालाच पाहत होती. ती दोघं कान पकडून त्याला सॉरी म्हणते, पण ओंकार नजर फिरवून घेतो. आता डायनिंग टेबलवर भयान शांतता होती. आई आणि दिव्या एकमेकांना पाहत खाणाखुणा करत होत्या. आई दिव्याला सांगत होत्या काहीतरी बोल म्हणून. दिव्या डोळ्यानेच खून करून आईला सांगते, मी करते काहीतरी, आणि ती मुद्दाम गौरीसोबत बोलायला लागते. वहिनी, तू घरी आलीस मला खूप आनंद झाला बघ. मी आणि आईंनी तुला खूप मिस केले वहिनी. आता तू कुठेही जाणार नाही आहे ना वहिनी? नाही दिव्या. वाव आई, म्हणजे आपण सगळे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करू शकतो मग. काय आई, करायचा का बाहेर फिरायला जायचा प्लॅन? हो चालेल ना. ब्रो, जायचं ना? तो एवढंच बोलतो. तो त्याचा नाश्ता करतो आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातो. त्याला माहिती होते उपमा गौरीने बनवला म्हणून, पण तो काही न बोलता आत निघून जातो. तो जातो त्या दिशेकडे. गौरी वाकून वाकून पाहत होती. तिला खूप वाईट वाटत होते. आता तिची नाश्ता करायची पण इच्छा नव्हती. तिचा उतरलेला चेहरा बघून दिव्या तिच्या खांद्यावर हात ठेवत, वहिनी काळजी करू नकोस, हा राग जास्त वेळ टिकणार नाहीये. माझा ब्रो तुझ्यावर जास्त वेळ चिडू शकत नाही बघ. दिव्या असं बोलताच गौरी रडायला लागते. तशी दिव्या तिच्याजवळ जाऊन, वहिनी रडू नकोस. गौरी दिव्याला मिठी मारते आणि रडायला लागते. आई पण त्या दोघांजवळ येतात. गौरी बाळा, तू अशी रडत राहिली तर कसं होईल? आई बघा ना, मी यांना किती वेळा सॉरी म्हटले, पण हे माझ्यासोबत बोलतच नाही आहे. बाळा थोडा वेळ दे त्याला, होईल सगळं नीट. आज तरी त्याने शांतपणे तू बनवलेला उपमा पूर्ण संपवला, नाहीतर तू नव्हती तर तो नाश्ता न करताच ऑफिसला निघून जायचा आणि रात्री पण घरी कधी यायचा त्याचे त्यालाच माहिती. 3-4 दिवस मी लक्ष दिले नाही, पण नंतर मी त्याला फोन करून खडसावून सांगायची, घरी लवकर ये, नाहीतर मी पण जेवण करणार नाही. माझ्यासाठी म्हणून ओंकार घरी लवकर यायचा बघ. आणि बघ तू केलेला उपमा पूर्ण चाटून पुसून खाऊन गेला आहे. त्याला तू घरी आल्याचा खूप आनंद झाला आहे, पण तो मुद्दाम तुझ्यावर रागवण्याचं नाटक करत आहे. हो वहिनी, ब्रो तुझ्यावर किती प्रेम करतो हे आम्ही सांगायला नको तुला. तशी गौरी किंचित लाजते, कारण तिने पाहिले होते ओंकारचे तिच्यावर किती प्रेम आहे म्हणून. आई आणि दिव्या गौरीला समजावत असतात. ती पण समजून घेत असते. इकडे ओंकार गेला होता वर खरं, पण त्याला माहिती होते माझी बायको रडत असणार, म्हणून तो वरून लपून तिला पाहत होता. तिला रडताना बघून त्याला वाईट वाटत होते, पण थोडा का होईना तो गौरीला त्रास देणार होता. आता पुढे त्या दोन्ही तिला समजावत असतात आणि ओंकार त्या तिघांना पाहत असतो. जा बाळा, ओंकारशी बोल, तो नक्कीच तुला समजून घेईल. आई तिला रूममध्ये जायला सांगतात. ती अश्रू पुसते आणि वहिनी अजिबात काळजी करू नकोस. माझ्या भावाचे खूप प्रेम आहे तुझ्यावर. जास्त वेळ तो तुझ्यावर रागवू नाही शकत. जा, जाऊन बोल दादाशी. गौरी हो म्हणून मान हलवते आणि त्यांच्या रूममध्ये जायला निघते. ती वर येते आहे हे बघून ओंकार घाईघाईमध्ये आत येतो. आता त्याने या तिघांचे बोलणे ऐकले होते. तो मुद्दाम तिला दाखवणार होता की तो तिच्यावर किती रागावला आहे म्हणून. तो मुद्दाम लॅपटॉप घेऊन काम करायचं नाटक करतो. गौरी आत येते तर तो सोफ्यावर बसून काम करताना तिला दिसतो. ती एक दीर्घ श्वास घेऊन त्याच्या शेजारी जाऊन बसते, पण तो तिला असं इग्नोर करतो की त्याच्या शेजारी कुणीच नाही आहे म्हणून. ती त्याचे लॅपटॉप उचलून बाजूला ठेवते आणि टीपॉयवर बसते. ओंकार तिच्याकडे पाहत असतो. ती तिचे दोन्ही कान पकडते आणि त्याला सॉरी म्हणते, पण तो आहे की त्याचा चेहरा फिरवून घेतो.
ती त्याच्या चिनला पकडून त्याचा चेहरा सरळ करते आणि पुन्हा सॉरी बोलते. तो काही न बोलता उठून वॉशरूममध्ये निघून जातो. गौरी मात्र तिथेच तोंड फुगवून घरी आले तेव्हाचे सॉरी म्हणते. यांच्याजवळ जाते तरी हे मला जवळ घेत नाही आहे. नाहीतर आधी मी जवळ जायची नाही तर माझ्याजवळ यायचे आणि आता मी स्वतः यांच्याजवळ जाते आहे तर हे असे लांब लांब पडत आहे. गौरी काहीतरी करावं लागेल तेव्हाच तुझा हा रुसलेला नवरा तुला जवळ घेईल. आणि ती विचार करत ड्रेसिंग टेबलजवळ येते आणि स्वतःला आरशात पाहते. तिच्या लक्षात येते तिने तिचे सगळे दागिने काढून ठेवले आहे. अरे, अशी कशी आईंसमोर काही न घालता गेले? त्या काय विचार करत असतील? आणि ती ड्रॉवरमधून तिचे दागिने काढते. आधी कानातले घालते, त्यानंतर जोडवी, पायल घालते. आता मंगळसूत्र राहिले. ती तिथे पाहते तर मंगळसूत्र तिथे नसते. अरे, कुठे गेले? मी तर इथेच ठेवले होते. ओंकार बाहेर आला तर ती ड्रॉवरमध्ये शोधायचं काम करत होती. ओंकारला समजले होते ती काय शोधत आहे म्हणून. तो मुद्दाम तिच्या मागे उभं राहत. ते बाजूला होतेस का? मला ऑफिसला जायचं आहे. ती किंचित बाजूला होते तसा ओंकार त्याचं आवरायला लागतो. ती अजून पण शोधत असते पण तिला सापडत नाही. ओंकार त्याचं आवरत असतो. कुठे ठेवलं? जाताना तर इथेच ठेवलं होतं. तिची बडबड करत ती शोधत होती. यांना विचारू का? तिच्या डोक्यात विचार येतो आणि ती त्याला आवाज देते. अहो. तिच्या तोंडून अहो हे तो जवळजवळ 3 आठवड्यानंतर ऐकत होता. त्याला खूप भारी वाटले. तो तिच्याकडे पाहतो तर ती अजून पण शोधत होती. अहो, तुम्हाला माझे मंगळसूत्र दिसले का? ती बोलताच ओंकारला तिचा राग आला. कारण ती जाताना रागात सगळं काही काढून गेली होती. ओंकारला तिच्या जाण्याचा नाही तर ती सगळे दागिने काढून गेली याचा जास्त राग आला होता. तो केसांवरून हात फिरवत, असेही तुला का हवे आहे मंगळसूत्र? कारण जाताना तर तूच काढून गेली होती ना? आणि मागच्या 3 आठवड्यात तुला मंगळसूत्राची आणि नवऱ्याची आठवण नाही आली. मग आता का हवंय मंगळसूत्र? तो घालून आणि न घालून काहीही फरक पडला नाही बघ. मग आता का हवं आहे तुला मंगळसूत्र? तो असे बोलताच ती शोधायचं थांबते आणि त्याच्याकडे पाहते. तो आताही तिच्याकडे न पाहता मोबाईल हातात घेऊन पाहत असतो. त्याच्या बोलण्याचं गौरीला वाईट वाटत होतं. तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. ती त्याच्याजवळ येत रडत रडत सॉरी म्हणते. मी सॉरी म्हणते तर तुम्ही माझे ऐकून पण घेत नाही. का ऐकू तुझं मी? तू ऐकले होते का त्या दिवशी माझे काहीही ऐकून न घेता मुंबईला जायचा हट्ट करत होतीस नाही, हट्ट करून गेली होतीस ना मुंबईला? आणि कोणत्या हक्काने मला सॉरी म्हणते? तुझा तर माझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे ना? मग का सॉरी बोलून तुझा आणि माझा वेळ वाया घालवते? तो जरा मोठ्या आवाजात बोलला आणि त्याचे लॅपटॉप बॅगमध्ये ठेवायला लागला. लॅपटॉप ठेवल्यानंतर तो बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला. गौरी मात्र तिथेच रडत बसली. खूप वाईट वाटत होते तिला. त्यात ती किती वेळा सॉरी बोलली पण ओंकार तिच्याशी बोलला नाही. ओंकारला ऑफिसला जाताना बघून दिव्या आणि आई एकमेकांकडे गोंधळून पाहतात. आई, मी बघून येते. आणि दिव्या गौरीच्या रूममध्ये येते तर गौरी रडत असते. दिव्या गौरीजवळ येते. वहिनी, काय झाले? गौरी रडत तिला सांगते. दिव्या, तुझे दादा माझ्याशी काही न बोलता ऑफिसला निघून गेले. अगं वहिनी, दादा ऑफिसला निघून गेला तर तू अशी रडत बसणार आहेस का? मग काय करू मी? तू दादाला मनवण्यासाठी काहीतरी स्पेशल कर. तोच दिव्याचा फोन वाजतो. वहिनी, मी आलेच. आणि ती फोन घेऊन बोलत बोलत बाहेर निघून गेली. इकडे मात्र गौरी विचार करत बसली. मला ओंकारसाठी काहीतरी स्पेशल करायला हवे. आणि मनातच दिव्याला थँक्यू पण म्हटली. ती यूट्यूबला काहीतरी शोधायला लागली आणि एक व्हिडिओ बघून गौरीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मी असंच करते. मी आधी फ्रेश होते मग कामाला लागते. ती फ्रेश होऊन आली आणि कामाला लागली. तिने रूममधील बेडशीट, पिलो कव्हर आणि सोफ्याचे कव्हर चेंज केले.
तिला काही सामान लागणार होता तर ती दिव्याला घेऊन बाहेर जाऊन सामान पण घेऊन आली. आपल्या ब्रोला मनवण्यासाठी वहिनी एवढं सगळं करत आहे हे बघून दिव्याला खूप आनंद झाला. गौरीने पूर्ण रूममध्ये ठिकठिकाणी कॅन्डल लावलेले, फुलांच्या पाकळ्यांच्या बेडवर खूप मोठे सॉरी पण लिहिलेले. आता हार्ट शेपचे बलून लावायचे बाकी होते. ते कुठे लावू याचा विचार ती करत होती. मी ते खालीच राहू देते आणि ती बलून पूर्ण रूममध्ये खालीच सोडते. एकदा पूर्ण रूमवरून नजर फिरवते. रूम खूपच छान दिसत होती. चला गौरी मॅडम, नवऱ्याला मनवण्यासाठी रूम तर डेकोरेट केली, आता नवऱ्याच्या आवडीचे जेवण पण बनवते. म्हणजे ते खाऊन माझा नवरा खूप हॅप्पी होईल आणि मला माफ करेल. तिच्या विचारांवर ती स्वतःच हसली आणि खाली जाऊन ओंकारच्या आवडीचे जेवण बनवायला लागली. सगळं काही ओंकारच्या आवडीचे बनवत होती. आई आणि दिव्या किचनच्या बाहेर उभं राहून तिच्याकडे पाहत होत्या. खूप मनापासून आणि प्रेमाने ती सगळं काही बनवत होती. आपल्या मुलाची गौरीला किती काळजी आहे हे बघून आईच्या डोळ्यात पाणी येते. सगळं झाल्यानंतर ती बाहेर येते. दिव्या तिच्याजवळ येत, वहिनी चल, आता एवढं सगळं केलं आहे तर काहीतरी स्वीट बाहेरून घेऊन येऊ. चल. आणि त्या दोन्ही पुन्हा बाहेर जातात. दिव्या, आपण आईस्क्रीम घेऊया, फॅमिली पॅक. हो चालेल वहिनी. कुठला फ्लेवर घ्यायचा? गौरी विचार करत होती. एक काम कर वहिनी, तू दादाच्या आवडीचा फ्लेवर घे. तसा गौरीचा चेहरा पडतो, कारण तिला माहितीच नव्हते की ओंकारला कोणता फ्लेवर आवडतो. तसे 1-2 वेळेला ते दोघं बाहेर आलेले तेव्हा ओंकारने तिला आईस्क्रीम घेऊन दिलेला, पण त्याने 1-2 घासच खाल्लेला. तेव्हा ती खाण्यात किती गुंग होती की ओंकारला विचारले पण नाही, तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो म्हणून. वहिनी, दादाला राजभोग फ्लेवरचा आईस्क्रीम आवडतो. आपण तोच घेऊया. आणि ते फॅमिली पॅक घेऊन घरी येतात. घरी येताच गौरी तिच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होते आणि छान अशी साडी नेसून तिचं आवरत असते. काहीही करून ओंकार यायच्या आधी तिला रेडी व्हायचे होते. गौरीने आज प्लेन येलो कलरची साडी नेसली होती. सिंपल तयारी केली होती, पण त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. तिचं आवरून ती खाली येते आणि डायनिंग टेबलवर सगळं सामान ती आणत असते. आई आणि दिव्या पण येतात. दिव्या गौरीला बघून शिट्टी वाजवते. वहिनी, खूप सुंदर दिसतेय. आज तर दादाची काही खरे नाही बघ. ती असं बोलताच गौरी लाजून खाली पाहते. आय हाय वहिनी, आताच एवढी लाजते आहेस तर दादाजवळ घेईल तेव्हा काय करशील? गौरी डोळे मोठे करून दिव्याकडे पाहत, तू ना खूप आगाऊ झाली आहेस. आई बघा ना, ही आणि ती आईंना मिठी मारते. आई पण दिव्याला मुद्दाम रागवत, माझ्या सुनेला चिडवायचं नाही हं. आधीच तिने माझ्या मुलासाठी किती काय केले आहे. सकाळची रूम डेकोरेट करत होती, त्यानंतर त्याच्या आवडीचे जेवणही बनवले आणि आता त्याच्यासाठी तयार पण झाली आहे. तशी गौरी गोंधळून आईकडे पाहते तर आई पण गालातल्या गालात हसत असतात. सॉरी बेटा, ते तुझी थोडी मज्जा घेतली, बाकी काही नाही. तोच ओंकारच्या कारचा आवाज आला. आला बघ तुझा नवरा. आई गौरीला पुन्हा चिडवत बोलल्या आणि गौरी लाजून किचनमध्ये निघून गेली. आई मनातच देवाचे आभार मानत, देवा, माझ्या मुलांचा गैरसमज दूर होऊ दे. ते दोघं एकत्र येऊ दे. ओंकार आत येताच त्याच्या रूममध्ये गेला. रूमचा दरवाजा ओपन करताच तो जागच्या जागीच उभा राहिला, कारण गौरीने त्याची रूम खूप सुंदर प्रकारे डेकोरेट केलेली होती. तो पूर्ण रूमवरून प्रेमाने नजर फिरवतो. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो बेडजवळ उभा राहतो आणि त्याच्यावर फुलांच्या पाकळ्यांचे लिहिलेले सॉरी बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते, कारण गौरी त्याला किती वेळा सॉरी बोलली होती, पण आपणच तिच्यासोबत काही बोललो नाही याचे त्याला वाईटही वाटत होते. पण चूक तिचीच होती. इलेक्ट्रिक कॅन्डल लावल्यामुळे रूममध्ये छान प्रकाश पडला होता. खूप भारी वाटत होते ओंकारला.
तो हसतच फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन बाहेर आला आणि आरशासमोर उभं राहून, बायको, तू माझ्यासाठी एवढं सगळं केले त्याबद्दल थँक्यू, पण अजून काही वेळासाठी मी तुझ्याशी बोलणार नाही आहे. मला पण बघू दे मला मनवण्यासाठी माझी बायको काय काय करते म्हणून. तिने जे काही त्याच्यासाठी केले होते ते ओंकारला खूप आवडले होते, पण आता तो तिची मज्जा घेणार होता. तो चेहरा निर्विकार ठेवत खाली जायला निघतो. त्याला आनंद तर झाला होता, पण तो दाखवायचा नव्हता, म्हणून तो चेहरा निर्विकार ठेवून खाली येतो. डायनिंग टेबलला सगळे त्याचीच वाट पाहत होते. गौरीचे लक्ष तर त्याच्याकडेच असते, पण त्याचा तो निर्विकार चेहरा बघून तिच्या मनात विचार येतो, मी यांच्यासाठी एवढं सगळं केलं, यांना आवडले नाही का? गौरी जेवायला वाढतेस ना? आई तिला आवाज देतात. तशी ती भानावर येते आणि सगळ्यांना जेवायला वाढते. ताटात एवढे सगळे पदार्थ बघून ओंकारला कळतं हे पण आपल्या बायकोनेच बनवले असेल म्हणून. ते सगळे जेवायला बसतात. आई आणि दिव्या गौरीने बनवलेल्या जेवणाचे कौतुक करतात, पण तिला ज्याच्या तोंडून ऐकायचे होते तो मात्र काही न बोलता जेवण करत होता. एवढं सगळं त्यांच्यासाठी केले, पण तो एका शब्दाने बोलला नाही, म्हणून ती नाराज झाली होती. त्याचे जेवण झाले तसे तो रूममध्ये निघून गेला. आई आणि दिव्याने गौरीला आवरायला मदत केली आणि त्या पण निघून गेल्या. सगळं आवरून ती रूममध्ये आली तर ओंकार तिला दिसला नाही. ती बाहेर जाणार की त्याचा गॅलरीमधून बोलायचा आवाज आला. त्याचे फोनवरचे बोलणे कधी संपते याची वाट पाहत गौरी तिथे सोफ्यावर बसली. 15 ते 20 मिनिटांनी त्याचे बोलणे झाले आणि तो आत आला तर गौरी उठून त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तो आताही मुद्दाम फोनमध्ये पाहण्याचं नाटक करत होता. तिने त्याचा मोबाईल त्याच्या हातातून काढून घेतला आणि बेडवर टाकला. तशा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तो गौरीकडे पाहू लागला तर ती आता पण दोन्ही कान पकडून त्याला सॉरी म्हणत होती. तो मुद्दाम वळून उभा राहिला. आता गौरीच्या डोळ्यात पाणी आले. तिने पटकन त्याला मागून मिठी मारली. तिने मिठी मारताच ओंकारने डोळे मिटून घेतले. डोळे मिटून तो तिचा स्पर्श अनुभवत होता. खूप भारी वाटत होते त्याला, पण तो उगाच ताणत होता. ती मात्र रडत रडत त्याला सॉरी म्हणत होती. अहो सॉरी ना, झाली चूक माझ्याकडून, त्याबद्दल मी किती वेळा सॉरी पण बोलले ना. आता सोडा ना तुमचा राग. किती वेळ असे मला टाळणार आहात? माझ्याशी बोलावे तर लागेलच ना. तिची रडत रडत ती बोलत असते. ओंकार तिचे हात बाजूला करतो. त्याने असं करताच ती अजून जोराने रडायला लागते. तो वळून तिच्याकडे पाहतो. येलो साडीमध्ये ती रडताना खूपच क्यूट दिसत असते. तो अजून पण शांत आहे, काही बोलत नाही आहे हे बघून तिला अजून रडू येते. काय वाटतं, गौरी ओंकारला मनवेल ना? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.